जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपीजन वल्लभ गिरवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचरी, यमुना तीर वनचरी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय जय राधा श्याम सुंदर श्याम सुंदर राधा। राधा, श्याम सुंदर राधा। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय, गौरानिताय, गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद, प्रभुपाद। जय शिला प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवत गीता की जय, श्रीमद् श्रीला प्रभुपाद की जय। ओम ज्ञानांजन, ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुमिति मितितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं, श्रीगुरून् वैष्णवांश्च, श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां च तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते, गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देवतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। हरे कृष्णा. थँक्यू सो मच माताजी. हरे कृष्णा. बरं, कोणाला आठवते आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात? हरे कृष्ण प्रभू. आपण 12th 12 वर्ष बघितलेला आपण. बर. आणि काय त्याच्यामध्ये होतं मेन पॉइंट त्यातला? त्याच्यामध्ये जे गुण आहेत, 3 गुण, सत्व रजो आणि तमस जो गुण आहे, हम्म. तो भगवंत सांगतात त्यांच्यापासूनच तो आलेला आहे. आणि पण ते त्याच्या अधीन नाहीये. अ, ते अ, ते ते ऍक्च्युली कंट्रोल करतात, ते त्यांच्या अंडर नाहीये. अ, आणि तुम्ही नंतर सांगितलेलं की कसं प्रकृती ऍक्च्युली आपल्याला
कंट्रोल करते, जी बहिरंग शक्ती असते. आणि त्या त्या बहिरंग शक्तीचे कंट्रोलर श्रीकृष्ण आहे. तर बरोबर. जरी त्यांनी हे निर्माण केलंय, आणि काही काही लोकांचा गैरसमज असं होतो की भगवंतानी प्रकृती निर्माण केली आणि ते मरण पावले आणि असंच चाललंय, तर असं काही नाहीये. तर हे एकंदरीत लक्षात आलं. खूप छान. कोणाला काही पॉइंट ऍड करायचं? हो, इथे एकच मला पॉइंट असा ऍड करायचा आहे की पुन्हा भगवान प्रभूजींनी प्रस्थापित केलेलं आहे की श्रीकृष्ण भगवान हे कसे परम श्रेष्ठ आहे, हे त्यांनी पुन्हा या श्लोकामधून जाणवून दिलेलं आहे आपल्या सगळ्यांना. बर. अजून एक असा पॉइंट येतो जो आपण आता बोललो नाही, पण तो येणारच आहे. म्हणजे 7व्या अध्यायाच्या जेव्हा आपण 20व्या श्लोकात येऊ ना, तेव्हा आपण बोलू त्यावेळेला. तर ही जी प्रकृती जी आपण म्हणतो ना, ती प्रकृती म्हणजे काय? कोणाला कोणाला सांगता येईल? कोण बोलेल की प्रकृती म्हणजे काय? प्रकृती म्हणजे हे आकाश, वायू, अग्नी, अ, बरोबर. हे पंचमहाभूत म्हणजे ज्याच्याने हे सगळ्या गोष्टी बिल्ड झालेल्या आहेत बेसिकली, ते म्हणजे बर. प्रकृती. त्याच्यामध्ये आपण पण येतो बेसिकली, नॉट जस्ट नेचर बेसिकली, असं मला समजलेलं आहे प्रभूजी. बर. आपलं शरीर येतं, आपण म्हणजे आपणाचा आत्मा येत नाही आपण त्याच्यात. हा, करेक्ट करेक्ट. अच्छा, बरं. आता मग स्वर्गलोक हे प्रकृतीच्या अंडर आहे का नाहीये? आता तुम्ही ऐकलं असेल ना, 14 प्लॅनेटरी सिस्टम्स, हा, बरेच प्रकारचे पाताळातली लोक म्हणजे प्लॅनेट्स आहेत तिकडे. रसातळ, तलातळ, पाताळ, वितळ वगैरे असे बऱ्याच आहेत. हा, त्याच्यावरती पृथ्वी येते. मग त्याच्यानंतर स्वर्गलोक, तपलोक, जनलोक, महरलोक, सत्यलोक म्हणजे ब्रह्मलोक वगैरे, असे ह्या वेगळ्या वेगळ्या प्लॅनेटरी सिस्टम्स आहेत. तर ह्या 14 प्लॅनेटरी सिस्टम्स म्हटल्या जातात. तर फक्त पृथ्वी या प्रकृतीच्या अंडर आहे का बाकीचे पण अंडर आहेत? तुम्हाला काय वाटतं? नाही, सगळं हे प्रकृतीच्या अंडर असायला पाहिजे जर आपण हाच रूल अप्लाय केला तर. बरोबर, बरोबर. आता आपण एका ब्रह्मांडामध्ये आहोत. असे हजारो लाखो ब्रह्मांड आहेत. तर ते सगळे प्रकृतीच्या अंडर आहेत का फक्त आपलं ब्रह्मांड प्रकृतीच्या अंडर आहे? नाही, सगळे प्रभूजी. सगळे, बरोबर. आता 3 गोष्टी येत आहेत इकडे. एक आध्यात्मिक जगत आहे आणि भौतिक जगत आहे, आणि त्याच्यामध्ये ती ब्रह्मज्योती आहे. ओके. तर जे काही हे भौतिक जगतात मध्ये आहे ना, ते प्रकृतीच्या अंडर आहे. आणि कृष्ण बोलतो की प्रकृती ह्या 3 गुणांच्या अंडर आहे, सत्व, रज आणि तमगुण. म्हणजे आपल्याला समजून येईल की एनिथिंग अँड एव्हरीथिंग, जे पण मटेरियल आहे, जे पण भौतिक आहे, जे पण आपण इमॅजिन करू शकतो, जे पण आपण बघितलंय, जे पण आपण बघितलं नाहीये, ते सगळं प्रकृतीच्या अंडर आहे. पण कृष्ण बोलतो मी ह्या प्रकृतीच्या अंडर नाहीये, ते माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. हा हे हे हा डिफरन्स खूप इम्पॉर्टंट आहे समजून घेण्याकरता. कारण हे समजल्याशिवाय कृष्णाची पोझिशन समजणं शक्य नाहीये. आणि ते जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला देवी देवतांची पोझिशन काय आहे ती समजणार नाही आपल्याला, जे आपल्याला 20व्या श्लोकामध्ये कृष्ण डिटेल्स देतो त्याबद्दल. कोणाला काही प्रश्न आहे? प्रभू, एक प्रश्न आता निर्माण झाला. हे तुम्ही सांगितले 14 लोक आपल्या ब्रह्मांडामध्ये, तर दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये वेगळी प्लॅनेटरी सिस्टम असते का? हो, हो. प्लॅनेटरी सिस्टम 14 आहेत, कुठे कमी कुठे जास्ती होऊ शकतात. पण तिकडे सुद्धा म्हणजे हे का आहे ना, हे समजणं आवश्यक आहे. तर मग हे गोष्टी ऑटोमॅटिकली उत्तर मिळेल. 14व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतो, ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसः. ऊर्ध्वम गच्छन्ति म्हणजे वरती जाणं. ऊर्ध्वम म्हणजे वरती. सत्वस्था म्हणजे जे सात्विक लोक आहेत, सात्विक प्रवृत्तीमध्ये स्थित अशी जी लोक आहेत, ते वरती जातात.
मध्ये तिष्ठन्ति राजसः, जे राजसिक लोके आहेत ते पृथ्वी तलावरती राहतात, जिकडे त्यांना म्हणजे कार्य करायला मिळतं, भौतिक एन्जॉयमेंट मिळते वगैरे. आणि अधो गच्छन्ति तामसः, म्हणजे जे तामसिक लोक आहेत, ज्यांना काय चूक काय बरोबर काय कळत नाही, नेहमी चुकीच्याच गोष्टी करत असतात आणि त्याला सुद्धा ते बरोबर मानत राहतात, ज्यांना फक्त आळस असतो अंगामध्ये वगैरे, अशी लोक तामसिक लोक असतात आणि त्यांचं डेस्टिनेशन खालती जातं ना. आता हे जर असं असेल तर ही प्लॅनेटरी सिस्टमची आवश्यक आहे ना, नाही तर सगळेच प्लॅनेटरी सिस्टम सेम लेवलवरती असतील तर मग वरती कोण जाणार, खालती कोण जाणार? त्यामुळे हे प्लॅनेटरी सिस्टम सगळीकडे तेच असतील. मे बी नंबर्स चेंज होतील, पुढे मागे वगैरे होऊ शकतं ते, पण त्यांची हायरार्की तशीच आहे ती. हरे ओके प्रभू. कृष्ण. अरे. तर आपण आज 13वा श्लोक बघूया. हा पण म्हणजे 7व्या अध्यायामधला जर का टॉप 5 क्रिटिकल इम्पॉर्टंट श्लोक जर काढले ना, तर 13वा आणि 14वा श्लोक त्याच्यामध्ये येतील. खूप महत्वाचा श्लोक आहे. आपण बोलूया आपण. त्रिभिर्गुणमयैर्भावै एभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. अनुवाद. हरे कृष्णा. त्रिगुणांनी म्हणजेच सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झालेले हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणीत नाही. हरे कृष्ण. तर आता काय केलंय कृष्णाने 7व्या श्लोकामध्ये, त्यांनी स्वतःबद्दल एक असं प्रिन्सिपल असं शिकवलं त्यांनी, की तो सर्वोत्तम आहे, त्याच्या इक्वल त्याच्यावरती कोणी नाहीये. आणि ते समजण्याकरता त्यांनी थोडस आपल्याला अं, भौतिक गोष्टीमध्ये काही एक्झाम्पल दिले, सांगण्याकरता की तो कसा सगळ्यांमध्ये एक्झिस्ट करतो आणि तो इतका इतका इंटिग्रेटेड आहे त्याच्यामध्ये की त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. हम्म? एका मण्यांच्या माळेमध्ये ओवलेल्या दोऱ्यासारखा तो आहे म्हणून. त्याचं तो सर्वव्यापक आहे, सगळीकडे आहे आणि त्याचं अस्तित्व त्याच्या अस्तित्वाशिवाय काहीही शक्य नाही, पण तरी सुद्धा आपण त्याला ओळखू शकत नाही. मग आता एक साहजिक एक प्रश्न येतो की बाबा, मणी जेव्हा फुटतात त्यावेळी दोरा दिसतो, ओके, पण मग सगळी लोक का नाही बघू शकत तो दोरा? मणी असताना मणी नसताना जे काय आहे, सगळी लोक का नाही पाहू शकत? हा साधा प्रश्न येऊ शकतो ना. आपण कृष्णाला ओळखू का नाही शकत? आपण त्यांना जर का समर्पण करायचं तर आपण का नाही समर्पण करू शकत? तर ह्याचं उत्तर म्हणजे हा प्रश्न ऑटोमॅटिक आला. आता कृष्ण आणि अर्जुनामध्ये संवाद चाललेला आहे आणि काय मनात अर्जुनाच्या प्रश्न येऊ शकतात किंवा आपल्यासारख्या व्यक्तींच्या मनात काय प्रश्न येऊ शकतात, त्याचं उत्तर कृष्ण प्रश्न येण्याआधीच आपल्याला देतोय. तर ह्या प्रश्नाचं उत्तर की आपण कृष्णाला का पाहू शकत नाही, ते उत्तर कृष्ण ह्या श्लोकांमध्ये देतोय तो. तर काय रिझन आहे? तर हे संपूर्ण जगत, ह्याच्यामध्ये जे पण प्राणी मात्र आहेत, मनुष्य वगैरे जे पण आहेत, ते हे ह्या 3 गुणांमुळे मोहित झालेले आहेत. मोहित झाले म्हणजे काय झालं की एक त्यांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान झाकलं गेलेलं आहे. म्हणजे जे खरं आहे त्याला खरं नाही समजायचं आणि जे खोटं आहे त्याला खरं समजायचं. हम्म? हे तो बोलतोय की ह्या 3 गुणांचा जो इन्फ्लुएन्स असतो आपल्यावरती, त्याच्यामुळे आपण एक असे गोंधळलेल्या अवस्थेत असतो. आपण कृष्णाला समजू शकत नाही आणि आपल्याला हे समजत नाही की कृष्ण हे भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहेत म्हणून. ठीक आहे. तर आपण जरा हे बघून घेऊया सारांश वगैरे. तर त्रिगुण हे जे आहेत, ओके, त्याच्यामध्ये काय आहे? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. आणि त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितलेला मागच्या वेळेला. तर सत्वगुण म्हणजे मानसिक शुद्धता, ज्ञान आणि एक प्रकारची कृष्णाकडे असलेली एक ओढ. ठीक आहे. रजोगुण मध्ये काय असतं? भयानक हाय लेवलची ऍक्टिव्हिटी असते, एक वेगळ्या प्रकारचा जोश असतो की मला हे करायचंच आहे मला.
मी करणारच. एक आसक्ती असते मटेरियल गोष्टींकरता. आणि तमोगुणामध्ये एक प्रकारचा आळशीपणा असतो, अज्ञान असतो. आणि अज्ञान इतकं ते घाणेरड्या स्तरावरती गेलेलं असतं की एखादी गोष्ट जर का आपल्याला कळली की बाबा आपल्याला एखादी गोष्ट काय आहे हे माहीत नसणं इज बेटर दॅन त्याची चुकीची माहिती असणं. एक छोटंसं एक्झाम्पल घेतलं तर फ्रीज घरी जर आला समजा, लेट्स से 50 वर्षापूर्वीची गोष्ट. घरी नवीन फ्रीज आल्यावरती त्या फ्रीजचा वापर कसा करायचा हे माहिती जर नसलं तरी सुद्धा एक वेळ चालेल. पण समजा आपल्याला कोणी सांगितलं की हा फ्रीज थंडगार वारा देतो, त्याचा दरवाजा नेहमी उघडा ठेवायचा आणि एसीचा वापर कसा करायचा त्याप्रमाणे फ्रीजचा वापर करण्यासारखं जर का शिकवलं तर काय होईल? त्या फ्रीजचा कंप्रेसर लवकरच खराब होऊन जाईल. हा, पण जर का फ्रीज कसा वापरायचा हे माहितीच नसेल आणि आपण दरवाजा बंद करून त्याचा ठेवून दिला तर फ्रीज खराब होणार नाही. तर काय अज्ञानामध्ये सुद्धा ही स्तरं असतात. अज्ञान जे म्हणजे खरी त्याचं गोष्ट आहे, त्याचा खरा वापर काय आहे हे न कळणं इज बेटर दॅन त्याचा चुकीचा वापर करण्याच्या बद्दल. तर तमोगुणामध्ये त्याचा प्रभाव जास्ती असतो की नुसतं अज्ञान असं नाही की त्याचं चुकीचं ज्ञान असतं त्याचं. तर हे हे 3 गुण असतात ना, हे आपल्यावरती इतका प्रभाव टाकतात. ओके, तर आपलं ज्ञान, आपलं दृष्टिकोन, आपले विचार, आपले कार्य, आपली मानसिक प्रवृत्ती हे सगळं बदलून जातात. आणि ज्याच्यामुळे आपल्याला वाटतं की हे जे भौतिक गोष्टींमध्ये जे सुख मिळतं तेच सुख आहे. त्याच्याकरता पाप जरी करावं लागलं तरी हरकत नाही, पण सुख पाहिजे आपल्याला. आणि तो एक मोह जनरेट होतो आणि त्या मोहामध्ये आपण इतके गुंतले जातो की मोहितम नाभी जानाती. कृष्णाचं जे पलीकडचं रूप आहे भौतिक जगाच्या, शाश्वत जे रूप आहे ते आपल्याला जाणवत नाही, म्हणजे ते अशा व्यक्तींना जाणवत नाही. त्यामुळे भौतिक मोह जेव्हा होतो आणि त्याचा जो निगेटिव्ह इफेक्ट आपल्याला दिसायला लागतो जेव्हा कृष्णाबद्दल आपल्याला समजायला कमी कमी होत जातं, बंद होतं, त्याच्यामुळे आपला ती अधोगती चालू होते. आणि आत्म्याला एक इंद्रिय तृप्तीची एक खूप ओढ असते. आणि ती इंद्रिय तृप्ती मिळवता 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 अशा भौतिक गोष्टींमध्ये तो एवढा मोहित झालेला असतो की मग नंतर ते अज्ञान आणि आसक्ती त्याच्या डोक्यावरती एवढी प्रभाव टाकते की त्याला मग ते तोडणं आणि त्यातनं बाहेर येणं मुश्किल पडतं ते. आता गंमत काय आहे की एक जेव्हा एखाद्या व्यक्तीला कावीळ झालेली असते ना, त्यावेळी त्याला सगळं जग पिवळं पिवळं झालेलं दिसत असतं. तसंच जेव्हा एक व्यक्ती मायेच्या संपूर्ण अधीन गेलेला आहे त्यावेळी हे इमॅजिन त्याला करणं सुद्धा डिफिकल्ट जातं की मायेच्या पलीकडे आपण जाऊ शकतो म्हणून. आणि जायचं असतं की नाही तेही मला माहिती नसतं, पण समजा कोणी त्याला सांगितलं की जायचं असतं तरी सुद्धा ते जाऊ शकतो की नाही त्याला माहिती नसतं. त्यामुळे त्याला काय वाटतं की जसे आपण मायेच्या अधीन आहोत तसं वाटतं त्याला की सगळेजण मायेच्या अधीन आहेत. त्यामुळे त्याला तो कृष्णाला पण एक ऑर्डिनरी माणूस समजतो आणि त्याला वाटतं की कृष्ण सुद्धा मायेच्या अधीन आहेत म्हणून. ह्याच्यामुळे एक अजून एक लेवलचं एक अज्ञान निर्माण होतं आणि त्या अज्ञानामध्ये तो इतका गुरफटला जातो की त्याला मग ते इतकं ते कव्हरिंग जे असतं ना कृष्ण आणि त्याच्यामध्ये एक जो पडदा निर्माण झालेला असतो तो पडदा इतका थिक होत जातो, इतका घट्ट आणि जाड होत जातो की त्याला त्या पडद्याच्या पलीकडे जाणं इम्पॉसिबल होऊन जातं. आणि तो पडदा कृष्णाचं खरं स्वरूप त्याला कधी ओळखून देतच नाही त्याला. आणि आणि कृष्ण ह्या स्थितीबद्दल 14व्या श्लोकामध्ये म्हणजे पुढच्या श्लोकामध्ये त्याचं उत्तर देतो की आपण ह्या मायेच्या पलीकडे कसे जाऊ शकतो. तर हे जे प्रभूजी, हरे कृष्णा. आपण म्हणजे आता जस्ट तुम्ही म्हटले की जसं ते तम व्यक्ती
जे असतात त्यांच्या समोरचा जो पडदा असतो तो इतका थिक होतो की त्यांना हे भक्ती मार्ग वगैरे हे ऍक्सेप्ट करणं इटसेल्फ इज डिफिकल्ट असतं. पण म्हणजे आता असं पण म्हटलं जातं राईट की प्रत्येकाची वेळ असते किंवा त्याच्या पास्ट कर्मानुसार ते विल रीच टू राईट पॉइंट ऑफ टाइम फॉर द भक्ती. तर हे कसं लिंक करायचं हे मला थोडंसं समजत नव्हतं प्रभूजी. आपण हा प्रश्न घेऊया नंतर, कारण तो कर्मा रिलेटेड वगैरे आहे. तर फक्त अगदी संक्षिप्त रूपात सांगायचं झालं तर कर्म आणि इच्छा ह्या दोन कारणांमुळे आपला भौतिक जगातला प्रवास चालू राहतो. पण भौतिक जगाच्या बाहेर पडण्याकरता कर्म आणि इच्छा ह्या दोन्ही गोष्टी भौतिक जगातल्या आहेत. तर आपण मागे बघितलेलं ना की एका समुद्रामध्ये भर मध्ये अगदी समुद्राच्या मध्यभागी जर का कोणी माणूस बुडत असला तर त्याला वाचवण्याचं काम जो समुद्राच्या बाहेर आहे तीच व्यक्ती करू शकते. तसंच कर्म आणि इच्छा ह्या दोन्ही गोष्टी भौतिक जगातल्या असल्यामुळे ह्यांच्या दोघांच्या मदतीने आपण भौतिक जगाच्या बाहेर कधीच जाऊ शकणार नाही. मग भौतिक जगाच्या बाहेर जाण्याकरता जी भौतिक जगाच्या बाहेर असलेली गोष्ट तीच आपल्याला नेऊ शकते, जी असते कृष्णाची कृपा, भक्ती किंवा गुरुची कृपा. ह्याच्याशिवाय जाणं इम्पॉसिबल आहे. आणि ह्याचंच उत्तर कृष्ण 14व्या श्लोकात देतो. आपण बोलू ह्याबद्दल. ओके, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. तर आपण ह्या श्लोकाचा सारांश तसा बघितला तर हे जे 3 गुण आहेत त्यांचं आपल्याशी एक नातं आहे. हे नातं आपल्या शरीराशी रिलेटेड तर आहेच आहे. हे शरीराशी रिलेटेड आपलं नातं आहे, पण आपल्या आत्म्यावरती सुद्धा त्याचा इन्फ्लुएन्स असतो. आणि ह्या इन्फ्लुएन्समुळे आपण ह्या जगतावरती एक प्रभुत्व निर्माण करण्याचा एक प्रयत्न करत असतो. ह्या ह्या जगतामधनं एक आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण कृष्ण काय बोलतोय की ही जी माया, ही ज्याला तुम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताय ना, ती माया ही माझी माया गुणमयैर बोलतोय तो. ही गुण जी आहे हे हे तो मम माया हा शब्द वापरतो, तो 14व्या श्लोकात वापरतो. तो बोलतो की ही जी शक्ती आहे मायाची, ह्या 3 गुणां थ्रू वगैरे, ह्याच्यामुळे तो एक खरं स्वरूप जे त्याचं जे आहे ते जाणण्यामध्ये आपल्याला अडथळा निर्माण होतो. आणि मेन पॉइंट समजायचं असतं की ह्या 3 गुणांचा जो कृष्णाबरोबर जे नातं आहे ना, ते समजणं आवश्यक आहे. तर 12व्या श्लोकात त्यांनी काय सांगितलं, मी ह्यांचा क्रिएटर आहे, मी ह्यांचा कंट्रोलर आहे, मी ह्यांच्या अधीन नाही, ते माझ्या अधीन आहेत. हम्म? इकडे काय कृष्ण स्पष्ट करतोय की त्याचा नंतर माझ्याशी कंट्रोल जो आहे, माझा त्याच्यावरती जो कंट्रोल आहे, त्याचा नंतर तुमच्यावरती काय इन्फ्लुएन्स होतो, ज्याच्यामुळे आपल्यामध्ये आणि कृष्णामध्ये एक तो पडदा निर्माण होतो. तो कृष्ण इकडे ते सांगतोय आपल्याला की मोहितम नाभी जानाती. ते जे 3 गुण आहेत त्यांचा आपल्यावरती एक इन्फ्लुएन्स होतो, ज्यामुळे आपण मोहित होऊन जातो. आणि त्या मोहित झाल्यानंतर नाभी जानाती म्हणजे मला तुम्ही ओळखू शकत नाही. तर कृष्ण ह्या जगाच्या पलीकडे आहे, परिपूर्ण आहे आणि सर्व व्यापक आहे, हे समजणं आवश्यक आहे. त्यामुळे काय असतं की आपण त्या गुणांच्या इन्फ्लुएन्समध्ये एवढे गेल्यामुळे आपल्याला त्या पडद्याच्या पलीकडे काही दिसतच नसल्यामुळे आपल्याला वाटतं की ह्या पडद्याच्या आतमध्ये जे जग आहे तेच सगळं आहे, बाकी काहीच नाहीये. आणि म्हणून कृष्ण बोलतोय की मी मामेभ्य परम अव्ययम. हे जे सगळे जे गुण आहेत त्याच्या पलीकडे मी आहे, मी अव्ययी आहे, माझा व्यय होत नाही. म्हणजे पृथ्वीचा व्यय होतो, आपल्या शरीराचा जसा व्यय होतो तसा पृथ्वीचा व्यय होतो. आणि पृथ्वीचा जसा व्यय होतो तशी बाकीचे जे महाभूत आहेत पंचमहाभूतामधले
त्यांचा सुद्धा व्यय होतो, आणि तो कसा व्यय होतो ते आपण संक्षिप्त रूपात आधी बघितलेलं आहे आणि भागवतांमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी नाशवंत आहेत. प्रकृतीच्या इन्फ्लुएन्स मध्ये जे काही आहे ते सगळ्या गोष्टी नाशवंत आहे. पण कृष्ण नाशवंत नाहीये, कारण तो प्रकृतीच्या पलीकडे आहे. आता एक आपण ह्याबद्दल बोललेलो आपण, की निसर्ग म्हणजे ईश्वर, असा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. तो कृष्ण इथे सांगतो इकडे की ही जी समजूत आहे ही पण एका भ्रमामुळे निर्मित झालेली समजूत आहे ती. ओके. तर कृष्णानी आधीच आपल्याला सांगितलेलं की निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, शरीराचं सामर्थ्य असो किंवा पाण्याची चव असो किंवा तेजस्वी लोकांचं तेज असो किंवा आगीची आग असो किंवा सूर्याचं तेज असो, काहीही असो, ते सगळं मीच आहे. हम्म. आणि तरी मी सगळ्यामध्ये असून सुद्धा ते बोलतं की तरी सुद्धा मी स्वतंत्र आहे. ओके. की तो सृष्टीला आधार देतो, तरी सुद्धा तो त्याच्यामध्ये अडकलेला नाहीये. आणि त्या सृष्टीमुळे तो सीमित नाहीये, तर म्हणजे सृष्टीची जी सीमा आहे ती त्याच्यामुळे डिसाईड होते. त्यामुळे सृष्टीचा कर्ता आणि सृष्टी हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे समजणं आवश्यक पडतं आपल्याला. जोपर्यंत आपण सृष्टीलाच देव समजतो तोपर्यंत आपण समजून घ्यायचं की मोहितम नाभी जानाती. आपण त्या सृष्टीमुळे इतके मोहित झालेलो आहोत की आपल्याला सृष्टीच्या पलीकडे काय असू शकतं हेच इमॅजिन पण नाही करता येत आपल्याला. ओके. आणि कृष्ण अव्ययी आहे, जसं आपण आता बोललेलो तसं. त्याचा कोणत्याही प्रकारे व्यय होत नाही, कारण तो प्रकृतीच्या इन्फ्लुएन्स मध्ये नाही येतो. जग जे आहे ते कॉन्स्टंटली बदलत असतं. क्रिएट होतं, थोडा वेळ राहतं, नंतर नाश होतो. पण कृष्ण ह्या प्रक्रिया ज्या असतात त्याच्यामुळे तो प्रभावित होत नाही कधी. आणि त्याचं अस्तित्व, काल जो आहे ना, त्या कालाच्याही पलीकडे त्याचं अस्तित्व आहे ते. मग आपण बोलू शकतो की प्रकृती नी जग बनवलं, जग थोडा वेळ राहिलं, नंतर जगाचा नाश झाला, परत नवीन जग बनलं, परत राहिलं, परत नाश झाला. पण हे सगळं जे आहे कालाच्या इन्फ्लुएन्सनी होतंय. तर कृष्ण कालाच्याही पलीकडे आहे, आणि त्यामुळे तो त्रिगुणांपासून तो स्वतंत्र आहे तो. ठीक आहे. हे जे हे हे पॉइंट आहे ना, मी तुम्हाला जाणवत असेल मी हे कॉन्स्टंटली रिपीट करतोय. आणि ह्याचं प्रायमरी रिझन हा आहे की आपण या प्रकृतीच्या इन्फ्लुएन्स मध्ये एवढे आहोत, 40-50 वर्ष आपण प्रकृतीमध्ये ह्या शरीरामध्ये आहोत, तर आपल्या काही समजुती निर्माण झाल्या. त्या समजुती अशा एखाद्या लेक्चरमुळे, एखाद्या लेक्चरमध्ये 1-2 वेळा वाक्य बोलल्यामुळे ती समजूत आपली निघून जात नाही. त्याच्याकरता ते रिपीट करावं लागतं. इतक्या वेळा रिपीट करावं लागतं की जोपर्यंत आपण 100% अंडरस्टँड करत नाही आणि एक्सेप्ट करत नाही की कृष्ण अल्टिमेट आहे आणि कृष्णा व्यतिरिक्त काही नाही, तोपर्यंत हे रिपीट करणं आवश्यक आहे. आणि जेव्हा आपल्याला हे समजतं त्यावेळी आपण मग प्रकृतीच्या बंधनात अडकत नाही आपण. आता आपण एक छोटस एक्झाम्पल घेऊया. सूर्य, ढग आणि जीव ह्यांचं एक उदाहरण बघूया, आणि कृष्ण आणि हे जे 3 गुण आहेत त्यांचा संबंध आपण समजून घेऊया. तर आपण बघितलं आपण की सत्व, रज आणि तम हे गुण जे आहेत ते आपल्या बुद्धीवरती आणि आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी, चरित्रावरती वगैरे सुद्धा, कर्मावरती, विचारांवरती वगैरे प्रभाव पाडतात आपल्याला, हे पण आपण बघितलेलं आहे. पण हे गुण जे आहेत ते संपूर्ण भौतिक जगताचा पाया आहेत. त्यामुळे काय होतं की आपली जी चेतना असते त्या चेतनेवरती त्यांचा एक प्रभाव पडलेला असतो. ओके. नाव चेतनेवरती प्रभाव पडणं म्हणजे काय, तर आत्ता जी सत्वगुणामध्ये व्यक्ती असते त्याची जी चेतना असते ती कशी असते की तो चांगलं कार्य करण्याच्या मागे लागलेला असतो आणि लोकांचं भलं करण्यामागे लागलेला असतो.
ज्ञानी व्यक्ती असते ती. हा. त्याला एक शरीरामध्ये त्याचं एक वेगळं चैतन्य असतं, त्याला म्हणजे आळशी नसतो तो मनुष्य. हम्म. आणि स्वतःचा स्वार्थी पण नसतो तो. ज्ञान तर असतंच असतं. तर ह्या जशी जसं आपण खालच्या गुणांमध्ये घसरत जातो, तशी तशी आपली चेतना पण एक त्याच्यावरती एक पडदा पडलेला जातो. या पडद्या पडण्यामुळे काय होतं, की जी प्रोबॅबिलिटी असते की आपल्याला कृष्णाची खरी ओळख होण्याची, ती प्रोबॅबिलिटी कमी कमी होत जाते. ठीक आहे. आणि नंतर आपण मग कृष्णाला जसं जसं ओळखणं कमी होतं, बंद होतं, तसं तसं कृष्णाचा विसर पडतो. आपलं कृष्णाशी असलेलं नातं आपण विसरतो आणि कृष्णाच्या म्हणजे अधीन होण्याच्या ऐवजी आपण संपूर्णपणे आपण प्रकृतीच्या अधीन झालेलो असतो आपण पूर्णपणे. आता आपण एक एक्झाम्पल बघून घेऊया, ज्यामुळे आपल्याला कृष्णाचं जे रूप आहे ते आपल्याला समजू शकतं. तर आपण जेव्हा खाली उभे असतो पृथ्वीवरती आणि आपल्याला सूर्य दिसत असतो, तर आपण काय बोलतो की आज आकाश खूप स्वच्छ आहे एकदम. हम्म. पण कधी कधी ढग येतात मध्ये आणि आपल्याला सूर्य दिसत नाही. तर आपण काय म्हणतो त्याला, की अरे आज ढगांनी सूर्याला झाकलंय पूर्णपणे. हा. हे जनरली अशी लोक म्हणतात. पण त्याच खरा अर्थ तसा असू शकतो का? ढग किती छोटा असतो, आपल्या नजरेमध्ये सामावू शकतो एवढा एवढा छोटा असतो ढग. आपल्या नजरेमध्ये संपूर्ण पृथ्वी पण समावू शकत नाही. पृथ्वी तर सोडाच, भारत देश जो मोठा आहे तो सुद्धा आपल्या नजरेमध्ये सामावू शकत नाही. हम्म. तर पृथ्वी तर दूरची गोष्ट. आणि पृथ्वीपेक्षा 100 पट मोठा असलेला सूर्य तो आपल्या नजरेत कसा समावेल? जर तो नजरेत समावू शकत नाही, तर मग तो ढग त्याला कसं झाकू शकतं? एक भांड असतं जे किचन मध्ये आपण असतं आणि त्याच्यावरती एक कापड आपण झाकण म्हणून ठेवतो का, ते कापड झाकू का शकतं त्या भांड्याला? कारण ते भांड कापडापेक्षा छोटं असतं. इकडे सूर्य ढगापेक्षा करोडो करोडो पटीने मोठा आहे. तर ते ढग सूर्याला कसा झाकळू शकेल? बरोबर. तर सूर्याला तो ढग दडपू शकत नाही. पण आपल्याला काय होतं, आपल्या डोळ्यांवरती ढग इतका जवळ आलेला असतो की आपल्याला सूर्य दिसत नाही. पण त्या चुकीच्या संकल्पनेमुळे आपल्याला वाटतं की सूर्याला ढगाने झाकलेलं आहे. ठीक आहे. तर तसंच तसंच जर आपण ह्या त्रिगुणांचं जर बघितलं, तर कृष्ण इतका मोठा आहे ह्या गुणांपेक्षा, की हे गुण कृष्णाला कधीच झाकवू शकत नाही. आपल्याला त्या गुणांनी झाकलंय, त्यामुळे आपल्याला वाटतंय की कृष्णाला गुणांनी झाकलंय आणि कृष्ण दिसत नाहीये. हा. आपल्याला वाटते की कृष्ण या मायेच्या कंट्रोलमध्ये आहे. हा. आणि माया कृष्णावरती कंट्रोल करते असं आपल्याला वाटतं, जे चुकीचं आहे. पण काय होतं मग, की ढग जे असतात ना, ते जसा सूर्यचं तेज वाढतं, जसा जसा तो वरती येतो, तर ढग नष्ट होऊन जातात. ढगांचं अस्तित्वच संपूर्णपणे नष्ट होतं. ओके. तर ढगांचं जे अस्तित्व जे आहे ना, ते बंधक असेल तर जेव्हा सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचं वेपर्स मध्ये रूप क्रिएट होतात, तर वेपर्सचं नंतर ढगांमध्ये रूपांतर होतं. म्हणजेच काय, तर ढगाचं क्रिएशन आणि ढगाचं डिस्ट्रक्शन दोन्हीही सूर्याच्या कंट्रोलमध्ये आहे. तसंच मायेचं क्रिएशन, त्रिगुणांचं क्रिएशन आणि त्रिगुणांचं डिस्ट्रक्शन ते सुद्धा कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहेत. माया ही स्वतंत्र शक्ती नाही. ओके. ती कृष्णाच्या इच्छेविरुद्ध काही कार्य करूच शकत नाही. ती त्याच्या संपूर्णपणे त्याच्या नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे ती आता कृष्णाची सेवक असल्याप्रमाणे कार्य करते.
आणि तिचं पहिलं कार्य काय आहे, की जी व्यक्ती ह्या जगतामध्ये आलेली आहे, जो आत्मा आला आहे इकडे, तो आत्मा संपूर्णपणे क्वालिफाय होण्याआधी त्याला ह्या दुर्गाच्या बाहेर त्याला जाऊन न देण्याचं कार्य माया करत असते. हा जो जग आहे ते एक दुर्ग आहे. त्या दुर्गचा जी कंट्रोलर आहे, त्या मातेला आपण दुर्गा माता म्हणतो, जीच माया सुद्धा आहे. ओके, जीच पार्वती माता आहे. तर ती तिच्याकडे एक अशी डिफिकल्ट अशी ड्युटी दिलेली आहे, की जी पण व्यक्ती कृष्णापर्यंत जायचा प्रयत्न करते पण क्वालिफाईड नाहीये, त्याला कॉन्स्टंटली मायेच्या इन्फ्लुएन्स खाली ठेवायचं. पण जेव्हा एखादी व्यक्ती क्वालिफाय बनण्याच्या मार्गावरती सिन्सिअर प्रयत्न करत असते, त्यावेळी माया त्याला हेल्प करते कृष्णाकडे जाण्याकरता. आणि ती म्हणून कॉन्स्टंटली त्या व्यक्तीची परीक्षा पण घेत असते, की बाबा तू झालाय का एलिजिबल, तू झालाय का एलिजिबल, बघूया तू झालायस का म्हणून. हा. आणि फायनली जे प्रॉडक्ट निघतं बाहेर ना, की संपूर्णपणे शुद्ध झालेली व्यक्ती, त्याची नंतर मग परत खाली उतरण्याची प्रोबॅबिलिटी 0 होऊन जाते. आणि त्याला शुद्ध करण्याचं काम माया करत असते इकडे. त्यामुळे मायेचं जे अस्तित्व आहे ते तात्पुरतं आहे. मायेचा आपल्यावरती इन्फ्लुएन्स पण तात्पुरता आहे. पण तो किती इन्फ्लुएन्स असावा, किती वेळ असावा, हे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. आपण डिसाईड करू शकतो, की बाबा मी कृष्णाला आज शरण जाणार का 10 जन्मांनंतर शरण जाणार. आणि त्या बेसिसवरती मग नंतर माया आपल्यावरती किती इन्फ्लुएन्स करायचं आणि किती नाही, ते ती ठरवते मग नंतर. आपण प्रामाणिकपणे कृष्णाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा आपण ते करू, त्यावेळे कृष्ण आपल्या जो समोर एक अज्ञान असतं त्याचा पडदा हळूहळू दूर करायला चालू करतो. आणि त्याच्याकरता ही जी पहिली स्टेप म्हणजे आपण हे भगवद्गीता शिकतोय ते. हरे कृष्ण. तर आता हे तर आपण बघितलं. आपण जरा तर माया ही जी आपले इंद्रिय जे असतात, ते इंद्रिय विषयांकडे एक आकर्षण निर्माण झालेलं असतं आणि एक आसक्ती निर्माण झालेली असते. तर त्याचं माया त्याच्यावरती प्रभाव कशी टाकते ते आपण बघून घेऊया. ठीक आहे. तर आपल्याला काय असतं, की हे जे वेगळे वेगळे रूप असतात ना, की बाबा एक गाडी अमुक एका प्रकारे, एक स्त्री, एक पुरुष अमुक एका प्रकारे, किंवा बंगला किंवा जॉब किंवा आपलं बँक बॅलन्स वगैरे वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये हे वेगळी वेगळी रूप मायाची आपल्या समोर येत राहतात. आणि ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचं सुख देतात आपल्याला. इंद्रियांना सुख देतात. आणि ह्या अशा सुखांमध्ये माया आपल्याला गुंतवून ठेवते आपल्याला. ती एक काय करते, ती ह्या सगळ्या गोष्टींबद्दल एक असं स्ट्रॉंग असं अट्रॅक्शन, आकर्षण निर्माण करते, की आपल्याला त्या क्षणिक जो आनंद मिळतो त्याच्या मागे धावण्याकरता आपल्याला एक वेगळी इच्छा निर्माण होते आपल्याला. ओके. आणि तो जो भ्रम जो असतो ना, की ह्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळेल, तो भ्रम एक एवढा स्ट्रॉंग भ्रम आपल्यामध्ये निर्माण करते, की आपल्याला त्या भ्रमाच्या पलीकडे काही दिसत नाही. बरं, ठीक आहे, आपण त्याच्या मागे धावलो, त्याच्या मागे न आपल्याला थोडासा भौतिक आनंद मिळाला सुद्धा. पण तो आनंद काय असतो, तो क्षणिक असतो. तो आज आपल्याला 4 दिवस आनंद मिळेल, त्यानंतर आपण त्या आनंदाबद्दल विसरून जाऊ. तो आनंद आनंद राहणारच नाही तो. तर त्यानंतर काय होतं, की कधी कधी ही जी इंद्रिय सुख असतात ते आपल्याला दुःख पण देतात. एक असं मृगजळ वाटतं आपल्याला, की सुख देईल म्हणून, पण सुख देत नाहीत आणि दुःख देतात आपल्याला. तर काय होतं, त्या दुःख मिळाल्यानंतर आपल्याला एक धडा शिकतो आपण त्यातनं. आपल्याला वाईट वाटतं, की अरे अरे, हे असं मी का केलं म्हणून, करायला नव्हतं पाहिजे. आणि ते केल्यानंतर जो दुःख होतं, त्या दुःखाला माया आपल्याला विसरायला लावते. म्हणजे काय, सेच फॉर एक्झाम्पल एक असं घ्या, की एक व्यक्ती खोटं बोलते
आणि त्यांनी 4 पैसे कमावले त्यातनं. हा, आणि नंतर त्यातनं लोकांना त्यांनी फसवलं, आणि नंतर समजा त्याला पोलिसांनी पकडलं, तुरुंगात टाकलं. आता खरं त्याला अक्कल आली पाहिजे की बाबा आपण खोटं बोललो, लोकांना फसवलं आणि त्यांचे पैसे घेतले म्हणून आपल्याला तुरुंगात जावं लागलं. तर तोपर्यंत त्याला ते दुःख असतं. पण नंतर परत तो तुरुंगाबाहेर आल्यानंतर तुरुंगात असतानाच जे त्याला जे दुःख होतं ते तो सगळं विसरून जातो. आणि तरी परत नंतर तो त्या पैशाच्या आकर्षण त्याच्यामध्ये निर्माण होत. आणि मग चांगल्या पद्धतीने पैसा कमवता नाही आला तर मग परत तो लोकांना फसवायला चालू करतो आणि परत पैसे मिळवायचा प्रयत्न करतो. तर ही माया काय करते, आपल्याला ना जे झालेलं दुःख आहे ना आधी, त्याबद्दल विसर पाडते आपल्याला. आणि त्या भ्रमामध्ये असल्यामुळे आपल्याला वाटतं की आता मला हे जे सुख मिळतंय हेच अल्टिमेट सुख आहे, ह्या सुखाच्या पलीकडे काहीच नाहीये. आता गंमत काय होते की आपल्याला हे जे भौतिक सुख उपभोगण्याची आपल्याला एक इच्छा निर्माण होते ना, त्याच्यामुळे आपण मायेमध्ये अधिक 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 गुंतत जातो. आणि त्याचं माहिती कृष्णांनी 13व्या अध्यायाच्या 22व्या श्लोकात दिलेलं आहे. तर 13व्या अध्यायाच्या 20, 21, 22 आणि 23 हे जे श्लोक आहेत ना, त्याच्यामुळे संपूर्ण ह्या 4 श्लोकामध्ये एक आत्मा कसा अडकत जातो कर्माच्या, चुकीच्या कर्मांमुळे, ती पूर्ण सायकल एक्सप्लेन केलेली आहे. खूप महत्वाचे श्लोक आहेत, आपण बघू जेव्हा तिकडे जाऊ तेव्हा. तिकडे कृष्ण बोलतो, पुरुष प्रकृतीस्थो ही भुंक्ते प्रकृती जान गुणान. मिनिंग, पुरुष एका प्रकृतीच्या मध्ये असा अडकत जातो की त्याला या 3 गुणांमुळे त्याला असं ते जे भुंकते, म्हणजे त्याचं जे एन्जॉयमेंट करून घ्यायची असते ना, त्या एन्जॉयमेंटच्या अट्रॅक्शनमुळे तो प्रकृतीमध्ये कंटिन्युअसली अडकत राहत होतो. आणि मग नंतर तो मायेच्या, हे मायेने जे जाळं टाकलेलं असतं ना, तसं एका माशासारखं मायाच्या जाळेमध्ये ती व्यक्ती अडकून जाते. त्याला हे कळत नसतं की इंद्रिय भोग जे घ्यायचंय, ती जी आसक्ती निर्माण झालेली आहे, ती आसक्ती सुद्धा या त्रिगुणांच्या इन्फ्लुएन्समुळे होते. आणि नंतर त्याला त्याच्या पलीकडे जाण्याचे मार्ग पण दिसेनासे होतात त्याला. आणि हे अडकणं जे असतं ते अशा प्रकारे अडकलं जातो आपण की अ, चुकीच्या गोष्टींकरता अट्रॅक्शन निर्माण होणं, आणि ते अट्रॅक्शनच सर्वोपरी, त्यातनं जे मिळणारं सुख आहे तेच सर्वोपरी असं समजणं, आणि त्याच्या पलीकडे काही आहे हे न समजणं आणि त्यापुढे पलीकडे जाण्याचा प्रयत्न न करणं, ही किती विशियस सायकल आहे हे तुम्हीच इमॅजिन करा. म्हणून काय होतं की आपल्या ज्या सुखाच्या ज्या आकांक्षा असतात ना, या आपल्याला म्हणजे भौतिक सुखाच्या ज्या आकांक्षा असतात, त्या आपल्या कृती ज्या असतात, आपल्या कर्म जे असतं त्याला एक पुश देतात ते, की असं कर, तसं कर, असं नको करू वगैरे. ह्या मायेच्या जेव्हा प्रभावाखाली जेव्हा आपण ह्या इंद्रियांमध्ये गुंतले जातो, त्यावेळी त्यातनं आपल्याला जे चुकीचे अनुभव मिळतात त्याला आपण चांगले अनुभव समजतो, आणि चांगले अनुभव असतात त्यांना चुकीचे अनुभव समजतो, आणि अजून अजून त्याच्यामध्ये आपण गुंतत जातो. आपण विसरून जातो आपण एक आत्मा आहोत, शरीर नाही आहोत. आत्मा हा भौतिक जगताच्या पलीकडे आहे, शरीर हे भौतिक जगातलं आहे. तरी आपण स्वतःला शरीर समजतो, आणि शरीरातनं मिळणारा आनंदाला खरा आनंद समजतो. शरीरापलीकडे ते काही आनंद आहे ह्याचं आपण इमॅजिन पण नाही करत आपण. आणि हे कॉन्स्टंटली मग भौतिक जगाताचं मोहामध्ये आपण अडकून जातो. आता आपण ह्याबद्दल बोललोय तर मी हे जरा स्किप करतो मी हे, कारण जसं आपण त्रिगुणांमध्ये मोहित होतो तसं आपण स्वतःचं स्वरूप ओळखू शकत नाही, आणि ते स्वरूप न ओळखल्यामुळे आपण एक चुकीच्या समजुतीमध्ये अजून खोलवर आपण जात राहतो आपण. आणि त्याच्याचमुळे आपण कृष्णाकडे जाण्याचा मार्ग पण आपण प्रयत्न करत नाही फाइंड आउट करायचा, आणि मग नंतर मग आपण जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकून राहतो आपण. तर हे जे त्रिगुण जे आहेत हे प्रत्येक गुणाचे ना क्वालिटीज आहेत काही. तर आपल्या जीवनावरती संपूर्णपणे इन्फ्लुएन्स करायला ते रिस्पॉन्सिबल आहेत ते.
तर सत्वगुण काय करतं, एक क्लॅरिटी ऑफ थॉट म्हणतो ना, की चूक काय आहे बरोबर काय आहे ह्याचं प्रॉपर ज्ञान मिळतं आपल्याला. हा, पण तरी सुद्धा तो भौतिक जगातला आहे तो, त्यामुळे तो भौतिक जगामध्येच आपल्याला ठेवत राहतो. जरी बाकीचे दोन गुण आहेत त्याच्या कंपॅरिझन मध्ये सत्वगुण चांगला असला तरी सुद्धा इट इज नॉट एक्सलंट. तो तरी सुद्धा या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकवून ठेवतो आपल्याला. रजोगुण काय करतो, भौतिक इच्छा ज्या असतात त्या वाढवतो तो. अरे बघ, ह्या बाजूच्या माणसानी एक नवीन बंगला विकत घेतला, हा, तर तू सुद्धा त्यापेक्षा मोठा बंगला विकत घे. अरे ह्या माणसानी गाडी घेतली, अरे ह्याची बायको इतकी सुंदर आहे, अरे ह्याचा बँक बॅलन्स इतका आहे, अरे हा ह्या कंपनीमध्ये मोठ्या काम पोझिशन वरती आहे, तर मला पण ती पोझिशन हवी आहे. हा, ह्या सगळ्या ज्या भौतिक इच्छा आहेत त्या वाढवण्याचं काम रजोगुण करतं. आणि त्यामुळे कधी कधी चुकीचे कर्म करायला पण मग तो भाग पाडतो आपल्याला. तमोगुण काय करतो, अज्ञानाचं प्रतीक म्हणजे तमोगुण आहे. तर जे नाही त्याला आहे आणि जे आहे त्याला नाही असं मानायला लावणं तमोगुण करतो. नंतर शरीराच्या प्रती इतकं आकर्षण असतं की आळस, झोप ह्या मेन गोष्टी ठरतात त्याच्यामध्ये. आणि कंटिन्युअसली जर बघितलं तर ते कन्फ्युज्ड अवस्थेमध्ये असतात. हं? की हा भौतिक आनंद आहे, हा घेऊ का तो घेऊ, ह्याच्या मागेच ते अडकलेले असतात ते. त्यामुळे इतकं ते आपलं माइंड आहे, आपलं ज्ञान आहे, इतकं ब्रेन आपलं ते असं कव्हर करून टाकतात की त्या कव्हरिंगच्या बाहेर जो कृष्ण आहे त्याच्यापर्यंत जाण्याकरता, त्याच्याबद्दल माहिती मिळवण्याकरता तो प्रयत्नच आपल्याला करता येत नाही. त्यामुळेच सांगितलेलं आहे की तुम्ही कमीत कमी तुम्ही सत्वगुणामध्ये तरी स्थित राहा, रजोगुण आणि तमोगुणामध्ये नका राहू तुम्ही. सत्वगुण बेस्ट नसला सगळ्यांमध्ये म्हणजे संपूर्ण ह्याच्यात, तरी सुद्धा इट इज बेटर दॅन रजोगुण आणि तमोगुण. आणि त्याचमुळे मी आता हे परत नाही घेतलं की जेव्हा हे तीन गुण आपल्यावरती असा इन्फ्लुएन्स करतात, त्याचा कृष्णाला ओळखण्यामध्ये, कृष्णाचं जे सर्वोच्च स्वरूप आहे ते ओळखण्यामध्ये एक मोठा अडथळा निर्माण करतात. आणि कृष्णाचं जे स्वरूप आहे त्याबद्दल एक वेगळ्या प्रकारचा भ्रम निर्माण करतात. तर पहिला भ्रम काय आहे की कृष्ण जेव्हा अवतार घेतो त्यावेळी त्याला एक साधारण मानव आहे असं मानायचं. तो पहिला भ्रम आहे तो. ओके. 9व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो, अवजानंती माम मूढा मानुषीम तनुम आश्रितम. तर कृष्ण बोलतो की मूढा, जे मूढ लोक, मूर्ख लोक आहेत ते मला खरं स्वरूप माझं जाणवत नाही. त्यामुळे त्यांना असं वाटतं की मी मानुषीम तनुम आश्रितम, मनुष्याच्या तनु म्हणजे शरीरामध्ये आश्रित घेतलेली एक नॉर्मल व्यक्ती आहे अशी, असं मला लोक ऑर्डिनरी व्यक्ती म्हणून समजतात. कृष्ण परमपरमेश्वर असून सुद्धा त्याच्या दिव्य स्वरूपाला ओळखणं हे पॉसिबल होत नाही ह्या तीन गुणांच्या इन्फ्लुएन्समुळे. आणि जास्तीत जास्ती लोक त्याला काय बोलतील की ती एक असामान्य नॉर्म व्यक्ती होती. म्हणजे मला म्हणजे सुपरमॅन कसं एक फिक्टिशियस कॅरेक्टर निर्माण केलेलं आहे वेस्टर्न वर्ल्डनी. ओके. तर ती एक सुपर हिरो आहे, त्याला ते परमेश्वर, कंट्रोलर ऑफ एव्हरीथिंग ही समजूत निर्माण होत नाही. आणि ह्याचं उदाहरण आपण बघू शकतो दुर्योधनाच्या एक्झाम्पलद्वारे. तर दुर्योधन काय झालेला, दुर्योधन हा मायेच्या प्रभावाखाली इतका तो अडकलेला की तो म्हणजे त्याचं उदाहरण एक असं उत्तम उदाहरण म्हणून आपण समजू शकतो. त्यांनी कृष्णाला प्रत्यक्ष भरपूर वेळा पाहिलं होतं. ओके. त्यांनी कृष्णाबद्दल वेगवेगळ्या लोकांकडनं सुद्धा ऐकलं होतं. द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर, भीष्म, पांडव, कुंती माता वगैरे, गांधारी ह्यांच्याकडनं पण ऐकलं होतं. तरी सुद्धा तो कृष्णाला ओळखू शकला नाही. ओके. आणि जेव्हा कृष्णाने स्वतःचं विश्वरूप दाखवलं त्याला ते नीट बघता नाही आलं. पण जेव्हा कृष्णाने त्याला विश्वरूप दाखवलं त्यावेळी दुर्योधनाने कृष्ण काय बोलला की ही तो फक्त एक जादूगर आहे, मायावी आहे तो.
ओके. त्यांनी काय बोललं की त्यांनी असं हे रूप दाखवलं. तो बोलतो की हे असं रूप तर मी सुद्धा निर्माण करू शकतो. त्यामुळे काय झालंय की जे अज्ञान आहे ते अज्ञान अशा स्टेजला गेलेलं आहे की कृष्णाचं स्वरूप ओळखणं इम्पॉसिबल होऊन जातं. आणि आपण आज प्रॅक्टिकली आपण बघू शकता, आज किती लोक कृष्णाची मस्करी करतात. कृष्णाला फिक्टिशियस कॅरेक्टर समजतात. कृष्णाला वरती जर का केलंच तर त्याच्याबद्दल घाण घाण बोलतील. ओके. तर हा संपूर्णपणे मायेचा प्रभाव आहे, 3 गुणांचा प्रभाव आहे, तमोगुणाचा प्रभाव आहे. त्यामुळे कृष्ण इथे बोलतो मोहितम नाभिजानाति. कृष्णाने उच्चारलेला प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य इतका डीप मध्ये आपण स्टडी करू शकतो. तर मायेनी जेव्हा व्यक्ती झाकली जाते त्यावेळी त्याला कृष्णाने सांगितलंय मोहितम नाभिजानाति, मला ओळखणं शक्य नाहीये. कृष्णाचं दैवी स्वरूप जे आहे ते ओळखणं फक्त दुर्योधनासारख्या व्यक्तींना डिफिकल्ट आहे असं नाहीये. तर कमीत कमी दुर्योधनाचं नशीब चांगलं होतं, भलेही तो ओळखू नाही शकला पण निदान कृष्णाला समोर तर बघू तरी शकलेला. आणि त्याच्याकरता कृष्णाने निदान विश्वरूप तरी दाखवलेलं. आपली तर ती सुद्धा लेवल नाहीये की आपल्याला कृष्णाची ओळख होणं तर दूरची गोष्ट. हं? आपण कृष्णाला बघू पण शकत नाही आहोत. आपण मायेच्या अधीन इतके झालेलो आहोत की दुर्योधन आपल्यापेक्षा चांगला, ही अशी स्टेज झालेली आहे. त्याचा एक विध्वंसक परिणाम होतो ह्या गोष्टीचा, की नुसती भौतिक इंद्रिय सुखांची आसक्ती असली तर प्रॉब्लेम नाहीये, तर आध्यात्मिक प्रगती आपली संपूर्णपणे खुंटून जाते. एक गोष्ट चुकीची आहे, ठीक आहे, ती चुकीची केल्यामुळे नुकसान जास्ती भलेही होणार नाही, पण दुसरी गोष्ट चुकीची असल्यामुळे खूप नुकसान होत आहे. तर त्याच्याबद्दल आपण जास्ती केअरफुल राहायला पाहिजे. तर कृष्ण इथे काय सांगतोय की हा जो तुम्ही मोहित झालेला असता मायेच्या प्रभावामुळे, तुम्ही मला ओळखू शकत नाही, त्यामुळे तुमची संपूर्ण आध्यात्मिक प्रगती खुंटून जाते तुमची. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही काय कराल, पुण्य कमवायचा प्रयत्न कराल तुम्ही. हे अमुक एक विधी केला तर तमुक एक पुण्य मिळतं, आणि अमुक एक होम हवन केला तर तमुक एक फायदा मिळतो, आणि तो आपल्याला शरीराला आनंद देतो आपल्याला. त्या चक्रामध्ये अडकून राहू आपण. त्याच्या पलीकडे जायचं जमणारच नाही, आणि ते सुद्धा एके वेळी बंदच होऊन जाणार. लोक 1000-2000 वर्षांपूर्वी जेवढे होम हवन करायचे त्यापेक्षा आज खूप कमी होतं, आणि अजून 1000-2000 वर्षांनी ते सुद्धा बंद होऊन जाणार. मग तर कर्मकांड पण बंद झालेलं असेल, भक्तियोग तर दूरची गोष्ट झालेली असेल. तो हा जो प्रभाव जो आहे त्रिगुणांचा, त्याचा जो परिणाम होतो की नुसतं ह्या भौतिक गोष्टींबद्दल अट्रॅक्शन होतं असं नाहीये, आपल्याला कृष्ण कोण आहे हे समजत नाही. कृष्णाकडे जायचं का ते समजत नाही. कृष्णाकडे जाण्याचा मार्ग सुद्धा समजत नाही आपल्याला. आणि मग नंतर मग आध्यात्मिक जी प्रगती असते ती संपूर्णपणे बंद होते, आणि मग निगेटिव्ह वॉक टुवर्ड्स द तमोगुण चालू होतो. मग आपण कशी ही जाणीव करून घेऊ शकतो त्रिगुणांच्या प्रभावाच्या पलीकडे जाऊन कृष्णाचं जे पारलौकिक रूप आहे त्याची जाणीव कसं करून घेऊ शकतो? तर कृष्णाने आपल्याला त्याचं उत्तर 14व्या श्लोकात दिलेलं आहे, ते आपण संक्षिप्त रूपात बघून घेऊया. तर कृष्णाबद्दल आकर्षण निर्माण करून घेणं, कृष्णाबद्दल माहिती निर्माण करून घेणं, कृष्णाबद्दल ज्ञान प्राप्त, नुसतं सुपरफिशियल नाही तर सखोल ज्ञान प्राप्त करणं, आपली दृष्टी जी आहे ती इंद्रियांच्या पासून लांब करणं आणि कृष्णाकडे ती आणणं, कृष्णाचं जे शाश्वत स्वरूप आहे, दिव्य स्वरूप आहे ते जाणून घेणं, कृष्णाची भक्ती करणं, कृष्णाच्या भक्तीमध्ये मन लावणं, आणि ज्याच्यामुळे भौतिक आसक्ती आहे ती नष्ट होते हळूहळू हळूहळू. हं? आणि आपल्या आध्यात्मिक जी प्रगती आहे ती चालू होते. कृष्णाचं स्वरूप हे आपल्या स्वरूपासारखं नाहीये हे पण जाणून घेणं आवश्यक आहे.
नाही तर प्रत्येक वेळी आपल्याला काही झालं तर आपल्याला लगेच वाटेल की बाबा मग हे कृष्णाला का नाही होत म्हणून. हम्म. नंतर ही जी कृष्णाच्या स्वरूपाबद्दल जी माहिती आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याला भौतिक बंधनातनं बाहेर पडण्याची एक आपल्याला एक गुरु किल्ली मिळते. ती गुरु किल्ली म्हणजे गुरुची कृपा आहे ती. ओके. उगीच हा गुरु किल्ली हा शब्द आलेला नाहीये. ही किल्ली अशी आहे की ज्याच्यातनं कोणतंही लॉक आपण ओपन करू शकतो. ठीक आहे. तर ते जे टाळं आहे ते ओपन जे करायचं आहे ते आपल्याला ह्या भौतिक चक्रामधनं बाहेर पाडण्यासाठी कृष्णाची ओळख निर्माण होणं आणि कृष्णाकडे शरणागत जाणं ही ती खरी गुरुकिल्ली आहे, जे गुरुच्या कृपेशिवाय होत नाही. हं? जर आपण कृष्णाची ही खरी ओळख काय आहे ती आपल्याला जर पटली आणि आपण भक्ती कृष्णाकडे करायला लागलो आपण, तर ह्या त्रिगुणांच्या इन्फ्लुएन्स मधनं आपण बाहेर पडू शकतो आपण. आणि साधना दररोज व्यवस्थित करणं, ज्याच्यामध्ये हरे कृष्ण महामंत्राचा जाप करणं हे त्याच्यामध्ये येतं. तर म्हणून मी आज म्हणजे भगवानांचं स्मरण करणं, भगवानांचं चिंतन करणं, कृष्णाचं नामस्मरण करणं, शास्त्र वाचणं, अध्ययन करणं त्याचं, भक्तिपूर्वक सेवा करावी कृष्णाची, या सगळ्या गोष्टींमध्ये आपली केल्यामुळे आपली मानसिकता आहे ती शुद्ध होत राहते हळूहळू. आणि मग आपण शुद्ध भक्ती कृष्णाची आपण करू शकतो. हे त्रिगुण जे आहेत ना, ह्याच्यामुळे आपण ह्याबद्दल थोडं बोललेलो, त्यामुळे मी परत डिटेलमध्ये जात नाही. तर आपला जे शरीर असतं ना, त्या शरीराच्या वरती सुद्धा एक त्यांचा इन्फ्लुएन्स असतो. तर ह्याचं मी संक्षिप्त रूपात सांगतो मी. तर ब्राह्मण जनरली, आता ब्राह्मण म्हणजे फक्त जे जानवं घालतात त्याला ब्राह्मण म्हणत नाही. ब्राह्मणाची काही कर्म असतात, म्हणजे आपण 18व्या अध्यायामध्ये आपण बघू. तर जनरली जे ब्राह्मण असतात, जे शुद्ध ब्राह्मण असतात, ते सत्वगुणात असतात. क्षत्रिय असतात त्याच्यामध्ये थोडा सत्वगुण असतो पण जास्ती रजोगुण असतो. आणि बाकीचे जे वैश्य असतात, शूद्र असतात, ते जनरली रजोगुण आणि तमोगुण त्यांच्यामध्ये जास्ती भरलेला असतो. तर ह्याच उलट जर आपण बघितलं ना, तर आपण ह्या जन्मी आपण कोणत्या गुणांमुळे जास्ती इन्फ्लुएन्स्ड आहोत त्या रिलेटेड नेक्स्ट शरीर आपल्याला मिळतं. जसं जसं आपण अजून अजून तमोगुणाच्या इन्फ्लुएन्स मध्ये जाऊ, तसं तसं आपल्याला पशुचं शरीर मिळायला चालू होतं. मग नंतर पशु, पक्षी, कीटक, झाड वगैरे असे शरीर आपल्याला मिळतात. आपण हे मी आता पुढचा प्रश्न आहे तर आपण कव्हर केलेला, तर मी इथेच स्टॉप करतो मी आता. हे हे काही श्लोक आहेत असे 7व्या अध्यायाचे, आणि तसेच आता 8व्या 9व्या अध्यायाचे पण आहेत. ते फिलॉसॉफीमध्ये हेवी आहेत ते, त्यामुळे डिटेलमध्ये शिकणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला ते व्यवस्थित समजू शकेल. नाहीतर मग एकदम सुपरफिशियल लेवलला समजतील. नाही अरे, प्रभूजी, आपण भगवद्गीतेचा हा प्रवास कधीपासून सुरू केलेला आहे, त्यामुळे आजचा असा एकदम असा जड नाही वाटला, म्हणजे समजायला उलट थोडा सोपा वाटला मला, की आपण म्हणजे बेसिकली आपण जर आता तुम्ही जर हे सुरुवातीला सांगितलं असतं तर कदाचित पटकन ऍक्सेप्ट करायला डिफिकल्ट केलं असतं, पण आता 2-3 वर्षाचा प्रवास झालेला आहे, त्यामुळे अ, हे ऍक्सेप्ट करायला, हे सगळं समजायला म्हणजे जड नाही वाटलं, ऍटलिस्ट मला तरी. बर, ठीक आहे. कोणाला काही प्रश्न आहे का? मग आपण पुढच्या आठवड्यात भेटू. पुढचा आठवड्याचा श्लोक अतिशय इम्पॉर्टंट आहे. प्लीज ट्राय करा आणि अटेंड नक्की करा. हरे कृष्ण. Hare Krishna, Hare Krishna, Krishna